हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द मनतेज मॅथ्स ट्युटोरियल. मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रिक्स ह्या चॅप्टरमध्ये टाइप्स ऑफ मॅट्रिक्स आपण पाहिलेले आहोत. त्यामध्ये रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलार मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स हे प्रकार पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रायंगुलर मॅट्रिक्स पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय ट्रायंगुलर मॅट्रिक्स? मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया, हा जो डायगोनल आहे, हा डायगोनल आय इज इक्वल टू जे असतं आणि इथं आय इज लेस दॅन जे. डायगोनलच्या वरची जी एंट्री आहे तर आय इज लेस दॅन जे आणि बिलो द डायगोनल आय इज ग्रेटर दॅन जे. याला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड एज डायगोनल एंट्रीज. आय इज इक्वल टू जे इज कॉल्ड एज डायगोनल एलिमेंट्स. Similarly, I is less than j and I is greater than j. These are non-diagonal entries. मित्रांनो, ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये दोन प्रकार आहेत. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे aij is equal to 0 when I is greater than j. I is greater than j कुठे आहे पहा. I is greater than j हा डायगोनलच्या बिलोला आहे. डायगोनलच्या बिलोची इलेमेंट ज्यावेळी 0 होतील त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स aij is equal to 0 when I is less than j. I ची व्हॅल्यू लहान कुठं आहे बघा, लेस दॅन जे कुठं आहे तर डायगोनलच्या वरच्या साईडला. मग डायगोनलच्या वरची ज्यावेळेस इलेमेंट 0 होतील त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ट्रायंगुलर मॅट्रिक्सचे किती प्रकार आहेत मग? ट्रायंगुलर मॅट्रिक्सचे दोन प्रकार आहेत. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स and lower triangular matrix. What is the definition? See here the definition of upper triangular and lower triangular matrix. Upper triangular matrix. A square matrix is called an upper triangular matrix if every element below the diagonal is 0. That is, aij is equal to 0 when I is greater than j. For example, a is equal to 2, 3, 0, 4, 2 by 2. What is the order of this matrix? 2 by 2. This is the diagonal entries. Below the diagonal entries, elements are 0. This matrix is called as upper triangular matrix. B is equal to this matrix. This is principal diagonal, main diagonal. Below the principal diagonal, these are all the entries are 0. This is called as a upper triangular matrix. मग अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय समजलं मित्रांनो? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये डायगोनलच्या बिलोच्या एंट्री 0 असतात त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणतो. सिमिलरली लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. A square matrix A is equal to aij is called lower triangular matrix if every elements above the diagonal is 0. That is, aij is equal to 0 when I is less than j. For example, friends, p is equal to 3, 0, 1, 4. This is the order 2 by 2. आता ह्या डायगोनलच्या वरचा एलिमेंट कसा आहे? 0 आहे.
म्हणून ही मॅट्रिक्स कशी झाली? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. Q is equal to 2 0 0 minus 5 3 0 9 2 7. This is 3 cross 3 matrix. All the entries above the principal diagonal are 0. That's this matrix is called as lower triangular matrix. मित्रांनो, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं मग? प्रिन्सिपल डायगोनलच्या वरच्या एंट्री ज्यावेळी 0 असतील त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? दिस मॅट्रिक्स इज कॉल्ड एज अ लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. Next type determinant. See here, determinant of a matrix. मित्रांनो, डिटर्मिनंट ऑफ अ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कसं काढायचा? डिटर्मिनंट मीन्स न्यूमरिकल व्हॅल्यू. इफ A is a square matrix, A कशी मॅट्रिक्स आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. Then the determinant of A is denoted by determinant of A, horizontal line मध्ये A, or determinant of A, DET, determinant of A. For example, A is equal to 2 minus 3 4 1. This is the square matrix of order 2 by 2. Then determinant of A is equal to, आता हे मॅट्रिक्सचं सिम्बॉल आहे. आता इथं आपण काय करायचं? डिटर्मिनंटचं सिम्बॉल. आपण डिटर्मिनंट हा 11th स्टँडर्डला आपण शिकलेला आहोत. आणि जर ह्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. 2 minus 3 4 1 हे 2 into 1 minus minus 3 into 4 which is equal to 2 plus 12 is equal to 14. This is the value of the determinant. Determinant. Next, non-singular matrix. Next type is non-singular matrix. Non-singular matrix कशाला म्हणायचं? A square matrix A is called a non-singular matrix if determinant of A is not equal to 0. मग अशा मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं मित्रांनो, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो आला पाहिजे. म्हणजे झिरो नाही आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, A इज इक्वल टू 2 minus 3 4 1. आता ह्या मॅट्रिक्सचा आपण ज्यावेळेस डिटर्मिनंट काढू, डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू 14. आपण वर पाहिलं होतं, काढला होता डिटर्मिनंट. 14 is not equal to 0. Therefore, matrix A is non-singular matrix. म्हणजे A matrix कशी आहे? Non-singular matrix आहे. This is the definition of non-singular matrix. Non-singular matrix. Next type, singular matrix. मित्रांनो, सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? तर सिंगुलर मॅट्रिक्सची आपण डेफिनेशन पाहू. A square matrix A is called a singular matrix if determinant of A is equal to 0. ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? सिंगुलर मॅट्रिक्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, A is equal to 4 2 2 1. Determinant of A is equal to 4 2 2 1. आता कॅल्क्युलेशन करू. डिटर्मिनंट 4 into 1 minus 2 into 2. 4 minus 4 is equal to 0. This is the value of the determinant. Determinant is 0. Therefore, this matrix A is a singular matrix. Singular matrix कशाला म्हणायचं? तर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 0 असेल त्या मॅट्रिक्सला, त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? सिंगुलर मॅट्रिक्स म्हणतो. नेक्स्ट टाइप नंबर 13, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसं काढायचा? अ मॅट्रिक्स obtained from the matrix A by interchanging its rows
and columns is called as a transpose of a matrix A. मॅट्रिक्स एचा ए ही मॅट्रिक्स आहे, त्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज म्हणजे इंटरचेंजिंग इट्स रो अँड columns. It is denoted by A dash or A transpose A raised to T. For example, A is equal to 1, 2, -1, 3, 4, 5. हे हा फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. फर्स्ट रो ला आपण फर्स्ट कॉलम बनवूया. 1, 2, -1, 3. सेकंड रो ला सेकंड कॉलम, थर्ड रो ला थर्ड कॉलम. This is the transpose of a given matrix A. Similarly, A is equal to 4, 2, 2, 1. And A dash is equal to 4, 2, 2, 1. Transpose केला, this is first row, second row. First row becomes first column, second row becomes second column. A matrix चा ट्रान्सपोज हा. तर डिटर्मिनंट ऑफ ए जर काढला आपण तर किती आलाय? डिटर्मिनंट ऑफ ए सॉल्व्ह केलं तर याची व्हॅल्यू किती? 0 मिळते. डिटर्मिनंट ऑफ ए डॅश इज इक्वल टू 0. Then determinant of A is equal to determinant of A dash. Therefore, determinant of A is equal to determinant of A dash. If A is a square matrix. If A is a square matrix, this is the square matrix. Then its determinant we can determinant can be find only if the matrix is a square matrix. If determinant of A is equal to determinant of A dash. Then next, what is mean by symmetric matrix? मित्रांनो, next type जो आहे symmetric matrix. Symmetric matrix कशाला म्हणायचं? See here, a square matrix A, a square matrix A, Aij is called as symmetric matrix. If A is equal to A dash, that is Aij is equal to Aj. For example, A is equal to A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. This is the structure of the matrix of order 3 by 3. Matrix order किती आहे? 3 by 3. आता मित्रांनो, symmetric matrix. Symmetric matrix means a square matrix A is called symmetric if A is equal to A transpose. A and A transpose, these are same. And Aij is equal to Aj. This matrix is called as a symmetric matrix. We construct here some example. A is equal to, friends, we take a square matrix here 2, 3, 4, diagonal is fixed. Then this position is A12, 12 ला I fix here 5. Then there 1, 2 is equal to 2, 1. Therefore, here is 5. -3. What is the position of this? This is 1, 3. 1, 3 is equal to 3, 1. Therefore, here -3. 10. This is 10. This matrix is called as a symmetric matrix. Friends, you can construct example also. Diagonal is fixed 5, 2. Suppose here I take here -7. Then here also -7. This is the matrix of the type 2 by 2. Friends,
you can construct such type of the example of symmetric matrix. Symmetric matrix means Aij is equal to Agi. Diagonal is any real number. Diagonal is any real number. If we fix these three elements, similarly, these are the three elements below the principal diagonal. If we choose these three elements, we construct the example of the symmetric matrix. Next type, skew symmetric matrix. Skew symmetric matrix. Skew symmetric matrix. A square matrix A is equal to Aij is called skew symmetric matrix if A is equal to minus A dash or Aij is equal to minus Aji. Diagonal elements of a skew symmetric matrix are always 0. What is the definition of skew symmetric matrix? Skew symmetric matrix means Aij is equal to minus Aji and diagonal entries must be 0. For example, we construct here the example diagonal matrix of order 3 by 3. मित्रांनो आपण 3 by 3 example setup करू. Diagonal elements are fixed 0 0 0. If we take here 5, then there must be minus 5. If मी इथं 7 घेतलं 7 घेतला तर इथं काय येईल मग मित्रांनो सांगा. इथं -7. If we take 2, then here -2. This matrix is called as a skew symmetric matrix. This matrix is called as a skew symmetric matrix. तुम्ही असे example create करू शकता. Next example. If I take here 2 by 2 matrix 0 0, diagonal is fixed. Here 10. I choose here 10. Then here -10. -10. This is the 2 by 2 matrix of order 2 by 2. We construct another example here. Friends, this is the order we construct here, order 4 by 4 matrix. 4 by 4 construct. Diagonal entries must be 0, friends. Here 5, therefore -5. 2, -2. 4, -4. 3, -3. 7, -7. 5, -5. This type of matrix is called as a skew symmetric matrix. Skew symmetric matrix. मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पाहिले. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक यू.